हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, माझी हे ना सकाळची रुटीन आहे. मी आहे ना आता मुलांचं आणि मालकाचं आवरून दिलेलं आहे आणि ते गेलेले आहेत. मला केस धुवायचे होते म्हणून मी काय केलं, केस धुवायच्या अगोदर आहे ना साईड माझे थोडे व्हाईट केस झालेत ना, मी तिथं थोडी केसाला मेहंदी लावून घेतली. मेहंदी लावल्याच्या नंतर आहे ना मी लागलेली आहे साफसफाई करायला. मला आज थोडी आहे ना घराची साफसफाई करायची. 8-10 दिवस झाले मी साफसफाई केलेली. आमची तर काही शेजारी आहे ना घराचे कामं चालू असल्यामुळं ना सारखी धूळ बसते. तरी बी त्याला म्हणजे नाही का फर्निचर आहे तरी बी केलेलं सगळं पॅक कातरात आहे, तरी पण आहे ना धूळ कुठून जाते आतमध्ये काही कळतच नाही. थोड्याफार खिडक्या वगैरे उघडे असतात ना त्याच्यातूनच बारीक धूळ येते. पहा मी आहे ना सगळे डबे वगैरे खाली घेतले तर आणि छान अशी वल्ला कपडा करून आहे ना रॅक छान असं पुसून घेते. आणि पहा आता मी डब्यामध्ये आहे ना थोडं सामान संपलेलं आहे ते पण चालू त्यामध्ये टाकते. मी डबे पण घासायला घेणार आहे, कारण आता डबे पण घासलेले 10-12 दिवस झालेले आहे. त्याच्यामुळे ना मी डबे पण घासायला घेणार आहे. त्यातले 1-2 डबे मी त्या दिवशी चालूच घासले होते, त्यामुळे ना मी ते डबे घासायला घेतले नाही तर ते पुसून साईडला ठेवले. त्या दिवशी ना गावी गेलते ना तेव्हा बहिणीने खारी दिली होती घेऊन. मी काय केलं, ती आहे ना एका डब्यात भरून ठेवली. म्हणलं उघडी नको ठेवायला म्हणून ना मी आता एका डब्यात भरून ठेवली. जेवढी राहिली तेवढी साईडला ठेवली आणि जे डबे घासायचे आहेत ना ते लगेच पाठीमाग ठेवलेले आहेत चालू. आता बघा जेवढे डबे माझे पुसून झालेत ना 3-4, मी ते आता डबे ना ठेवून देते. कारण माझे हे डेली वापरायचे डबे आहेत. मी जसा डबा रिकामा होईल ना तसे घासायला घेत असते. जेवढे घासायला येत नाही तेवढे आता रिकामे करून मी घासून घेतले. ह्या भरण्यात आपले कडधान्य वगैरे ठेवलेले त्या पण छान अशा पुसून घेतल्या. आणि इथं आहे ना मी जे पिशवीतलं सामान आहे ना ते आता भरण्यात भरून ठेवते. इथं ना कॉर्नफ्लॉवर आणलेलं होतं ते पण मी भरणीत भरून ठेवलं. आणि मुगाची डाळ आणलेली होती ती पण लगेच चालू भरणीत भरून ठेवली. आणि मुलांचे ना काजू बदाम खायचे संपले होते ते पण मी चालू लगेच भरणीत काढून ठेवले. म्हणजे टेबलवर असले ना मुलं खातात त्यामुळे ना मी लगेच ते पण ठेवून दिले काढून. आणि हे पहा मुलांचे स्कूलचे डबे रिकामी आहेत ना ते पण जसे हाताला लागन तसे ठेवते. आणि इथे ना मी वरती काढत होते माझी जुनी शेगडी, ती मला लागत होती म्हणून मी चालू ती पण खाली काढून घेतली. 2 दिवस झाले दादाला सांगत होते पण त्यांनी काही मला काढून दिली नाही. आणि हे मी आता आहे ना संक्रांतीचं लुटाय सामान आलं ते पण पिशवीत भरून ठेवून दिलं. आणि जरा जाळ्या झाल्या होत्या, जाळ्या पण चालू मी काढून घेतल्या, कारण जाळ्या पण सारख्याच होत्या त्या पण काढावं लागत्या. आणि जरा ना फ्रीज मागं पण जाळ्या झाल्या होत्या, फ्रीज मागं बी ते पण फ्रीज थोडा मागं पुढं करून ना त्याच्या मागच्या पण जाळ्या काढल्या. ते फ्रीज पण मी मागं पुढं करून 3-4 दिवसाला त्याच्या पाठीमागचं बी झाडून घेत असते. मी बेड वगैरे आवरले, बेड मग झाडून ना इथपर्यंत आले होते. आत्ता सगळं कचरा वगैरे भरून ठेवला. आणि याच्यामध्ये ना थोडे हरभरे दिले होते गावाकडे गेल्यावर बहिणीने, जरा तिच्यापाशी थोडी कीड लागली होती. मी आल्यावर लगेच पाण्यात टाकले, त्याच्यातला एक अर्धा आहे ना लगेच किडका काढून घेते. भिजायच्या अगोदर काढले होते मी किडके, पण परत एक हात मारला त्याच्यात मी थोडी डाळ करणारी होईन तेवढी. आणि देवघर पण साफ करून घेतलं, त्याच्यावर पण धूळ बसली होती. एवढी धूळ येते ना, कुठून धूळ येते ना माहिती नव्हती, कळतच नाही. एवढा वैताग आलाय ना साफ करून. आणि माझं फर्निचर ना पूर्ण व्हाईट कलरचं असल्यामुळे ना त्याच्यावरची धूळ आहे ना आणि लगेच दिसते. मी त्याच्यामुळेच करून घेतलेला आहे. मग व्हाईट म्हणजे कसं पुन्हा पटकन माणूस आवर्जून साफ कर, त्याच्यामुळे मी करतानीच व्हाईट कलरचं घेतलेलं आहे. मला आवडतो बी व्हाईट कलर. पहा आता मी लगेच ओव्हन वगैरे पुसून घेतला आणि मिक्सर पण पुसून घेते. त्याच्यामध्ये बी कधी वल्ला मसाला केला ना कधी सांडतो ते पण चालू पुसून घेतलं. आणि ते रॅक्सचं ना मिक्सर ते ठेवतो ते पण रॅक्स मी आहे ना घासणीने घासून घेतलं. तिथं पण तेलाची केटले वगैरे असते ना त्यांनी तेलकट होतं म्हणून ते बी लगेच घासणीने मी घासून घेतलं, छान असं पुसून घेतलं वाल्या कपड्याने. ही माझी सोची बॉटल आहे, तिला बी थोडं साबणीने धुवून काढलं. मी आता खिडकीची पण साफसफाई करून घेणार आहे, कारण मी किचन आवरायला लागले ना सगळंच आवरून घेत असते. मी खिडकी ना 8 ते 10 दिवसाला घासीत असते, किचन घासीत असते 1 दिवसाआड, गॅस वगैरे पण शेगडी ना 8 ते 10 दिवसाला घासीत असते. नाहीतर काय होतं पूर्ण त्याच्या ना तेलकट जाऊन ती जाळी पॅक होती. म्हणून ना मी काय करत असते 8 ते 10 दिवसाला घासते. मी काय करत असते त्या जाळीला ना साबण लावते आणि ब्रशने छान अशी घासून घेते. पूर्ण त्यामधलं ना तेलकट वगैरे अशी जाळी धरलेली आहे ना ब्रशने निघते. मैत्रिणी मला तेवढी खिडकी घासायला पण मला ते 15 ते 20 मिनिट गेलं. पूर्ण ते बाहेरचे ग्रिल वगैरे तेलकट होतं ते पण मी साबणीने घासून काढलं. एक ना एक पाईप असा धरून घासून काढला. त्याच्यामुळे मला ना खूप वेळ गेला. आणि ब्रशने पण त्याच्या आतले रबर असताना ते पण ब्रशने घासून घेतलं, ते पण जाळी धरतं म्हणून मी आहे ना ते पण घासून घेतलं. मैत्रिणी मी साफसफाई करायला लागली ना एवढी मनापासून करत असते ना तरी पण काय माहिती 8 ते 10 दिवस झाले की मला ते घाण दिसतंच.
पहा आता माझी खिडकी वगैरे घासून झाली होती. आणि मी ना गॅस घासायला घेतलेला आहे. हे ना माझी ब्लॅक कलरची शेगडी आहे. मी काय याला तारेची घासणी लावत नाही आहे, पण माझ्याकडं ना आज ती साधी सॉफ्टवाली घासणी खराब झाली. पण आता म्हणलं कधी दुकानात जाऊ म्हणून मी एकदम हलक्या हाताने तारेच्या घासणीनेच घासून घेतला गॅस बी. आणि आता पाय आता ना वटा पण लगेच घासून घेते. व्हाईट कलरचा असल्यामुळे त्याच्यावर बी लगेच थोडेफार डाग पडलेले दिसतात. जास्त डाग मी पडूनच देत नाही पिवळे वगैरे, कारण ते ह्या मार्बल आहे ना भारीतला असल्यामुळे त्याच्यावरले डाग काय जास्त वेळ राहत नाही. तर कपड्याने जरी पुसले ना पिवळा डाग कधी पडला हळदीचा तो लगेच निघतोय. पहा आता मी ना छान असा गॅस वगैरे पुसून घेतला. जवळजवळ 3 ते 4 वेळेस पाणी धुवून काढला. आता हे बेसिंग घासत आहे. मला आहे ना माहिती नाही, बेसिंगचाच दगड आहे ना थोडा हलक्या क्वालिटीचा लागला की ते जरी घासला ना ते पिवळाच दिसतो. आता मी बेसिंग घासून घेतले ना आता घासून घेते नळ. मैत्रिणी माझे नळानं मला इतर नवीन घरात राहिल्यानं ना आता 4 वर्ष होत आले, पण माझे नळ आहेत ना एकदम असे नवीन दुकानातून आणल्यासारखेच येतं. कारण ते पण मी 4 ते 5 दिवसाला लिक्विडनी पुसून घालते. हाय असे एवढे छान चमकतात ना ते. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती कुठली बॉटल वापरते ना ती सांगते. मी लगेच चालू इथं ना ट्रॉयल्या पण पुसून घेतल्या. मी त्या पण 8-10 दिवस झाले मी लिक्विडनी पुसले होते. आज फक्त वाला कपडा करून पुसून घेतलेले. पण मी काय करीत असते, फर्निचर पुसताना आहे ना त्याला एकदम सॉफ्ट कपड्यानेच वापरते मी. असे डेली यूजचे वापरायचे कपडा त्याला वापरत नाही. माझे आहे ना सॉफ्ट कपडे फर्निचरचे वेगळेच असते. तर पहा आता माझा किचन आवरून झाला. किती सुंदर वाटतंय ना, असं वाटतंय आता परत गॅस पेटूच नाही. आता किचन आवरून झालेलं आहे सगळं. आणि आता मी बसलेली आहे डब्बे घासायला. डब्बे पण आहेत 8-10 आणि भांडे तर एवढे पडलेत ना, जाळीत बी बसतेत का नाही काय माहिती. पण आता भूक पण लागलेली आहे, पण काम पण दिसतंय. पण आता एवढं काम झाल्याशिवाय मला जेवायला पण टाईम नाही आहे. मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. हे पहा आता मैत्रिणी मी ना डब्बे पहिले घासून घेते, कारण खूप वेळ झालेला आहे. मला अजून आंघोळ पण करायची आहे आणि फरशी पण पुसायची. पहा मी आता डब्बे सगळं घासून घेतलेले आहे. त्यांना इथे मी खिडकीत सुकायला घालते, कारण माझी गॅलरी नाही त्यामुळे ना माझी खिडकी मोठी, माझे डब्बे ना मी इथे खिडकीतच वाळायला घालत असते. पहा आता डब्बे घासून झाले. त्यांनी एवढी जाळीभर भांडे घासलेली आहेत. चला आता मी ना फरशी पुसून घेते. पहा मैत्रिणी आता 2:15 वाजलेले. आता खूप वेळ झालेला आहे आणि भूक पण लागलेली आहे मला. चला आता मी फरशी पुसायची झालेली आहे माझी. मी आता लगेच आंघोळ करून घेते, कारण भूक लागल्यामुळं मला काय आता कंट्रोलच आहे ना, कारण मी संध्याकाळी जेवत नसल्यामुळे ना मला खूप भूक लागते. हे पहा आता मी जेवायला घेतलेलं आहे. चला मैत्रिणी भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.